नमस्कार. तर गेल्या लेक्चरला आपण कॅल्शियम यांची सगळी माहिती बघितली. सोर्स, सिक्रेशन, कंट्रोल रेग्युलेशनचं कसं केलं जातं त्याची माहिती घेतली आपण. आता बघूया फॉस्फेट. फॉस्फेट म्हणजे फॉस्फरस. इट इज इसेन्शियल मिनरल दॅट इज रिक्वायर्ड बाय एव्हरी सेल इन इट्स ॲक्टिव्हिटी. फॉस्फरस हे खूपच महत्त्वाचं असं सबस्टन्स आहे. आपण पीमधून किंवा नट मिल्क, चीज, बटर ह्यामधून फॉस्फेट घेत असतो. तर इनऑर्गॅनिक फॉस्फरस इज इन द फॉर्म ऑफ फॉस्फेट. तर जे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जे फॉस्फरस जे असतं इट इज फाउंड इन बॉडी ॲज फॉस्फेट. आता फॉस्फेटचं काम काय असतं? इट्स इम्पॉर्टन्स आर phosphate is an important component of many organic substances such as ATP, DNA, RNA and many intermediates of metabolic pathway. या सर्व घटकांमध्ये फॉस्फरस हे मुख्य घटक असं असतं. पुन्हा बोन्स अँड टीथ ह्यामध्ये सुद्धा फॉस्फेट हे मुख्य घटक असतं. पुन्हा ॲसिड बेस बॅलन्स करण्यामध्ये सुद्धा बफर म्हणून फॉस्फेट हे काम करतं. इट फॉर्म्स अ बफर इन द मेंटेनन्स ऑफ ॲसिड बेस बॅलन्स. याची नॉर्मल व्हॅल्यू असते 4 मिलीग्रॅम पर डेसिलिटर. 4 मिलीग्रॅम पर डेसिलिटर. आपल्या शरीरामध्ये टोटल 500 to 800 ग्रॅम, 500 ते 800 ग्रॅम इतकं आपल्या शरीरामध्ये फॉस्फेट असतं. आता मग अशी बघितलं आपण की प्रत्येक सेलमध्ये याचं अस्तित्व असतं. असं असलं तरी पण 85 ते 90% बॉडीज फॉस्फेट इज प्रेझेंट इन बोन्स अँड टीथ. आता त्याचं रेग्युलेशन केलं जातं कसं? तर फॉस्फरस इज टेकन थ्रू डायटरी सोर्स. त्यानंतर GI ट्रॅकमधून याचं ॲब्सॉर्प्शन हे ब्लडमध्ये केलं जातं आणि त्यानंतर इट इज एक्सपोर्टेड टू व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी. फॉस्फेट हे आपण डायटरी सोर्समधून घेतो, बरोबर आहे. आणि त्यानंतर ते GI ट्रॅकमधून ॲब्सॉर्ब केलं जातं आणि डिस्ट्रीब्युटेड टू व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी. आणि ते पण ग्लोमेरुलसमधून फिल्टर केलं जातं अँड मोस्ट ऑफ द एक्सक्रिशन इज थ्रू किडनीज. आता म्हणजे मुख्यतः जे फॉस्फेटचं जे लेवल असते ते मुख्यतः 3 घटकावर डिपेंड असते. एक म्हणजे ॲब्सॉर्प्शन फ्रॉम द GI ट्रॅक्ट, दुसरं म्हणजे रिअब्सॉर्प्शन फ्रॉम बोन आणि एक्सक्रिशन थ्रू युरिन. तर याचे लेवल मेंटेन करणारे मुख्यतः कसं केलं जातं? त्यामध्ये मुख्य 5 हार्मोन असतात. तर ब्लड फॉस्फेट लेवल इज डिक्रीज्ड बाय द PTH. तर इट कॉजेस रिअब्सॉर्प्शन ऑफ फॉस्फेट फ्रॉम बोन अँड इन्क्रीजेस इज युरिनरी एक्सक्रिशन. आणि कसं होतं ते GI ट्रॅक्टमधून फॉस्फेट हे ॲब्सॉर्प्शन केलं जातं आणि किडनीमधून एक्सक्रिशन केलं जातं युरिनच्या माध्यमातून. ह्याद्वारे काय केलं जातं तर फॉस्फेट लेवल ही कमी केली जाते. दुसरं असं ते कॅल्सिटोनिन. कॅल्सिटोनिन करतं की बोनमधून फॉस्फेटचं ॲब्सॉर्प्शन करतं आणि युरिनमधून एक्सक्रिशन करतं. अशा प्रकारे फॉस्फेट लेवल ही कमी केली जाते. तर तिसरं असं ते ग्लुकोकॉर्टिकॉइड और कॉर्टिसोल फ्रॉम ॲड्रिनल कॉर्टेक्स. इट इनहिबिट्स इंटेस्टिनल ॲब्सॉर्प्शन अँड इन्क्रीजेस द रिनल एक्सक्रिशन ऑफ फॉस्फेट. हे तिघांचे ॲक्शन जवळपास सेमच आहे. बोन्समधून किंवा इंटेस्टाईनमधून फॉस्फेट ॲब्सॉर्प्शन करणं आणि युरिनद्वारे त्याचं एक्सक्रिशन करणं. अशा प्रकारे फॉस्फेट लेवल ही कमी केली जाते. आणि जेव्हा ब्लडमध्ये फॉस्फेट लेवल कमी असते इट इज इन्क्रीज्ड बाय फर्स्ट इज कॅल्सिट्रिऑल. इट इन्क्रीजेस ॲब्सॉर्प्शन ऑफ फॉस्फेट फ्रॉम स्मॉल इंटेस्टाईन. इट इन्क्रीजेस ॲब्सॉर्प्शन ऑफ फॉस्फेट फ्रॉम
स्मॉल इंटेस्टाइन. देन सेकंड इज ग्रोथ हार्मोन. ह्यात पण तसंच असतं की इंटेस्टाईनमधून फॉस्फेटचं ॲब्सॉर्प्शन करून फॉस्फेट लेवल ही ब्लडमध्ये वाढवली जाते. देन नेक्स्ट पॉईंट इज फिजिओलॉजी ऑफ बोन. बोन म्हणजे काय असतं त्याची माहिती बघूया आपण. तर बोन or it is also called as osseous tissue. Bone or osseous tissue is a specialized rigid connective tissue that forms the skeleton. तर या बोनमध्ये एक हार्ड टाईपचं असं एक मॅट्रिक्स असतं आणि ते मॅट्रिक्स इज सराउंडेड बाय कोलॅजेन अँड इट इज स्ट्रेंथन्ड बाय द डिपॉझिशन ऑफ मिनरल सॉल्ट्स लाईक कॅल्शियम फॉस्फेट अँड कॅल्शियम कार्बोनेट. आणि संपूर्ण आयुष्यभर देर इज अ प्रोसेस ऑफ बोन रिन्युएशन बाय बोन फॉर्मेशन अँड बोन रिसॉर्प्शन. आता जे फंक्शन्स काय असतात बोनचे, पहिलं म्हणजे प्रोटेक्शन. जे काय मुख्य सॉफ्ट टिश्यू असतात आणि व्हायटल ऑर्गन्स असतात त्यांचं प्रोटेक्शन करणं. दुसरं असतं ते मेकॅनिकल फंक्शन. तर जे काय टेंडॉन्स मसल्स ह्यांच्या माध्यमातून शरीराची हालचाल करणं यासाठी मेकॅनिकल फंक्शन हेच मुख्य काम असतं. तिसरं म्हणजे मेटाबॉलिक फंक्शन. तर कॅल्शियम आणि फॉस्फेटचं डिपॉझिशन करणं किंवा त्यामधून ॲब्सॉर्प्शन करणं हे काम हे बोन्सद्वारे केलं जातं. आणि चौथं म्हणजे हिमोपोएटिक फंक्शन. तर बोन्समध्ये रेड बोन मॅरो हा प्रेझेंट असतो. इट इज इम्पॉर्टंट फॉर द प्रोडक्शन ऑफ ब्लड सेल्स. आता classification of bones, it depends upon the size and shape of the bone. It is classified into 5 types. पहिलं म्हणजे long bones, म्हणजे bones of the extremities. Second is short bones. These are bones in the wrists and ankle. Third is flat bone. Skull bones, mandible, scapula हे म्हणजे flat bones. चौथं म्हणजे irregular bones like vertebrae. आणि लास्ट इज सिस्मॉइड बोन्स और पटेला इज अ सिस्मॉइड बोन. द नेक्स्ट इज पार्ट्स ऑफ द बोन. तर इट इज फॉर्म्ड बाय 3 पार्ट्स. आपण या डायग्राममध्ये बघू शकतो. डाव्या साईडला केले त्याने डायफॅसिस, इपिफॅसिस अँड मेटाफॅसिस. डायफॅसिस इज द मिड पोर्शन और मिड शाफ्ट. डायफॅसिस इज अ मिड पोर्शन और मिड शाफ्ट. इपिफायसिस द वायडर एक्स्ट्रीमिटी जी दोन्ही साईडला असते बोनच्या. इट इज अ वायडर एक्स्ट्रीमिटी और द हेड ऑन आयदर एंड. आणि लास्ट इज मेटाफायसिस. इट इज द पोर्शन बिटवीन द डायफायसिस अँड इपिफायसिस. आता जे वाढतं पाहिजे असतं इन ग्रोईंग एज देर इज अ प्रेझेन्स ऑफ लेअर ऑफ कार्टिलेज कॉल्ड इपिफिजियल कार्टिलेज और इपिफिजियल प्लेट और ग्रोथ प्लेट. आता ते दिले बघ ग्रोथ प्लेट म्हणून दिलं आहे ते म्हणजे काय, ते प्लेट असते कार्टिलेजची. इट इज प्रेझेंट बिटवीन द इपिफायसिस अँड मेटाफायसिस. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द लॉन्जिट्युडिनल ग्रोथ ऑफ द बोन्स. नेक्स्ट पॉईंट इज कॉम्पोजिशन ऑफ बोन. इट कन्सिस्ट ऑफ टफ ऑर्गॅनिक मॅट्रिक्स टू विच बोन सॉल्ट्स आर डिपॉझिटेड. आता मॅट्रिक्समध्ये काय असतं तर बोन मॅट्रिक्स इज कॉम्पोज्ड ऑफ प्रोटीन फायबर्स कॉल्ड ॲज कोलॅजन फायबर्स विच आर एम्बेडेड इन द जिलॅटिनस ग्राउंड सबस्टान्सेस. त्यामध्ये 90% हे कोलॅजन फायबर्स असतात. आणि द ग्राउंड सबस्टान्स इज फॉर्मड बाय एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड अँड प्रोटिओग्लायकॅन्स. आता जे बाईल सॉल्ट जे असतात ते म्हणजे कॅल्शियम जे फॉस्फेट जे असतात दे आर डिपॉझिटेड ऑन दिस मॅट्रिक्स. आणखी त्यामध्ये सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कार्बोनेट ह्यासारखे सुद्धा बाईल सॉल्ट्स हे असतात. देन नेक्स्ट पॉईंट इज स्ट्रक्चर ऑफ बोन. तर द बोन इज कवर्ड बाय अन आउटर व्हाईट fibrous connective layer called as periosteum.
and inner dense fibrous membrane called the endosteum. The tendons from the muscles are attached to the periosteum. आता यामध्ये मुख्यतः दोन पार्ट असतात. एक म्हणजे आउटर कॉम्पॅक्ट बोन. आता डायग्राम बघितलं आपण, आउटर इज कॉम्पॅक्ट बोन अँड इनर इज स्पॉन्जी बोन. तर मोस्ट ऑफ द बोन्समध्ये हे दोन्ही पार्ट हे उपस्थित असतात. जर बघितलं आपण तर एपिफायसिसमध्ये इट कंटेन्स लार्ज अमाउंट ऑफ स्पॉन्जी बोन अँड आउटर थिन कॉम्पॅक्ट बोन, whereas in diaphysis the amount of compact bone is more and the spongy bone is less. आता कॉम्पॅक्ट बोन म्हणजे काय असतं, तर इट इज अ हार्ड अँड डेन्स मटेरियल फॉर्मिंग 80% ऑफ द बोन इन द बॉडी. म्हणजे बोन्समध्ये जवळजवळ 80% पार्ट हा कॉम्पॅक्ट बोनचा असतो. याचं मुख्य काम असतं मेकॅनिकल फंक्शन अँड प्रोटेक्शन ऑफ द बोन मॅरो. आता जर डायग्राममध्ये बघितलं आपण, द कॉम्पॅक्ट बोन कन्सिस्ट ऑफ मायन्यूट सिलेंड्रिकल स्ट्रक्चर कॉल्ड ॲज ऑस्टिओन. जे काही सिलेंड्रिकल स्ट्रक्चर असतात इट इज कॉल्ड ॲज ऑस्टिओन ऑर हायवर्सियन सिस्टीम, which are formed by concentric layers of collagen, and there is a collagen lamellae which are called as Haversian lamellae. In the center of each osteon there is a canal called the Haversian canal. तर प्रत्येक सेंटरला तिथे कॅनल असते. इट इज कॉल्ड एज Haversian canal that contains blood vessels, lymph vessels and nerve fibers. आणि ही जी हायवर्सियन सिस्टीम असते दे कम्युनिकेट विथ इच अदर बाय ट्रान्सफरस कॅनल्स कॉल्ड होकमॅन्स कॅनल. आता ही जी हायवर्सियन सिस्टीम जी असते देर आर स्मॉल कॅव्हिटीज कॉल्ड अ लॅक्युने इनसाइड विच द ऑस्टिओसाइट्स आर ट्रॅप्ड. आता ऑस्टिओसाइट्स असतात त्यांना काही प्रोजेक्शन्स असतात, दे आर कॉल्ड ॲज कॅनॅलिक्युलाय. आणि ही जी कॅनॅलिक्युलाय असतात ते बाकी ऑस्टिओसाइटला अटॅच होतात अँड दे फॉर्म अ टाईट जंक्शन्स. आता जे कॉम्पॅक्ट बोन जे असतात त्यामध्ये लार्ज मॅरो कॅव्हिटी असते. इट इज कॉल्ड ॲज मॅरो कॅव्हिटी ऑर मेड्युलरी कॅव्हिटी विच कंटेन्स येल्लो बोन मॅरो. म्हणजे कॉम्पॅक्ट बोनमध्ये येल्लो बोन मॅरो हा असतो. तर दुसरा पार्ट आहे स्पॉन्जी बोन. इट फॉर्म्स अबाउट 20% ऑफ द बोन इन द बॉडी. आणि ह्यामध्ये रेड बोन मॅरो हा प्रेझेंट असतो. आता यामध्ये बोन्समध्ये काही सेल्स असतात त्यांचे मुख्यतः 3 प्रकार असतात. एक म्हणजे ऑस्टिओब्लास्ट, ऑस्टिओसाइट्स अँड ऑस्टिओक्लास्ट. ऑस्टिओब्लास्ट म्हणजे दीज आर कन्सर्न्ड विथ बोन फॉर्मेशन. बोन फॉर्मेशनशी संबंधित हे ऑस्टिओब्लास्ट सेल्स असतात. आता हे सेल्स हे आउटर सरफेस ऑफ बोन्समध्ये प्रेझेंट असतात. पुन्हा मॅरो कॅव्हिटीमध्ये, पुन्हा इपिफिजियल प्लेट्समध्ये हे सेल्स असतात. दीज सेल्स अराइज फ्रॉम द जायंट मल्टीन्युक्लिएटेड प्रिमिटिव्ह सेल्स कॉल्ड द ऑस्टिओप्रोजेनेटर सेल्स. पुन्हा ह्या ऑस्टिओप्रोजेनेटर सेल्सचं ऑस्टिओब्लास्टमध्ये कन्वर्जन होतं बाय सम हार्मोन्स ऑन सम बोन प्रोटीन्स कॉल्ड द स्केलेटल ग्रोथ फॅक्टर्स. आणि यामुळे काय होतं, ऑस्टिओब्लास्टची वाढ होते. ह्यांचं काम असतं पहिलं म्हणजे रोल इन द फॉर्मेशन ऑफ बोन मॅट्रिक्स. तर ऑस्टिओब्लास्ट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द सिंथेसिस ऑफ बोन मॅट्रिक्स बाय सेक्रेटिंग टाईप 1 कोलेजन अँड अ प्रोटीन कॉल्ड द मॅट्रिक्स ग्लिया प्रोटीन. म्हणजे जे काही मॅट्रिक्स असतं त्याचं फॉर्मेशन करण्यामध्ये ऑस्टिओब्लास्टचं मुख्य काम असतं. पुन्हा कॅल्सिफिकेशन म्हणजे डिपॉझिशन ऑफ कॅल्शियम इन द बोन मॅट्रिक्स हे पण ऑस्टिओब्लास्टद्वारे होतं. आणि यामध्ये एक एन्झाईम असतं अल्कलाईन फॉस्फेटेज, हे मुख्य काम करतं. पुन्हा सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स, तर मॅट्रिक्स ग्लायप्रोटीन आणि ऑस्टिओपोन्टिन हे जे प्रोटीन असतात दे आर इन्वॉल्ड इन कॅल्सिफिकेशन. त्यामध्ये जे सिंथेसिस करणं हे काम ऑस्टिओब्लास्टचं असतं.
आता हे काम झालं की ऑस्टिओब्लास्ट हे ऑस्टिओसाइटमध्ये कन्वर्जन केलं जातं अँड विच आर ट्रॅप्ड इनसाइड द लॅक्युनी ऑफ द कॅल्सिफाईड बोन. आता पुढचा येते ऑस्टिओसाइट्स. ऑस्टिओसाइट्स आर कन्सर्न्ड विथ बोन मेंटेनन्स. These are small flattened and rounded cells embedded in the bone lacunae. ते सर्क्युलर असे आणि छोटे चपटे असे सेल्स असतात. ते मॅच्युअर जेव्हा ऑस्टिओब्लास्ट होतात त्यापासून ऑस्टिओसाइट सेल्स हे फॉर्म केले जातात आणि या ऑस्टिओसाइट्समधून काही प्रोसेसेस बाहेर पडतात. दे अटॅच विथ projections from other osteocytes and which form tight junctions. यांचं काम असतं तर बोन हे मेंटेन ठेवणं आणि जे कॅल्शियमचं जे एक्सचेंज असतं बिटवीन द बोन अँड प्लाझ्मा ऑर ECM हे या ऑस्टिओसाइटच्या माध्यमातून केलं जातं. आणि तिसरा आहे ते ऑस्टिओक्लास्ट. These are concerned with bone resorption. RESORPTION. Bone resorption. आता ऑस्टिओक्लास्ट. These are the giant phagocytic multinucleated cells found in the lacunae of the bone matrix. जेव्हा बोन रिमॉडेलिंग होतं तेव्हा बोन रिसॉर्प्शन करणं हे मुख्य काम असतं ऑस्टिओक्लास्टचं. तसेच काही लायसोसोमल एन्झाईम्स असतात. दे आर रिक्वायर्ड फॉर बोन रिसॉर्प्शन इन द बोन रिसॉर्बिंग कंपार्टमेंट. हे सिक्रेशन करणं हे पण काम ऑस्टिओक्लास्ट करतं. आता पुढचा पॉईंट येतो बोन ग्रोथ. तर जेव्हा एम्ब्रिओ असतो त्यामध्ये इट इज टोटली हॅज अ कार्टिलेजेस नॉट इन ए सिंगल बोन. The matrix is derived from a protein called the chondrin that is secreted by the cartilaginous cells or chondrocyte. Then next is ossification and calcification. Ossification म्हणजे काय? The conversion of cartilage into bone is called as ossification. आता बघितलं आपण की गर्भावस्थेमध्ये बोन्स असे काही नसतात. देयर इज प्रेझेन्स ऑफ कार्टिलेज. आता जेव्हा ॲट द टाईम ऑफ बर्थ द स्केलेटल कन्सिस्ट ऑफ 50% कार्टिलेज अँड 50% बोन. म्हणजे जन्मावस्था येईपर्यंत काय होते तर 50% बोन्स आणि 50% कार्टिलेज असे रूपांतर होतं. त्यानंतर 2 वर्षापर्यंत कसं होतं तर 65% बोन्स आणि 35% कार्टिलेज असे याचं क्लासिफिकेशन असतं. आता हे जे ऑसिफिकेशन जे असतं इट इज कॅरिड आउट बाय ऑस्टिओब्लास्ट which enter the cartilage and lay down the matrix around them. त्यानंतर काय होतं त्या ऑस्टिओब्लास्टमधून काही कोलेजन फायबर सिंथेसाइज केले जातात which produces the matrix called the osteoid. आणि त्यानंतर कॅल्शियम हे ह्या मॅट्रिक्सवर डिपॉझिट केले जातात. आता डिपॉझिशन ऑफ कॅल्शियम इन मॅट्रिक्स इज कॉल्ड एज कॅल्सिफिकेशन. त्यानंतर ग्रोथ इन लेंथ पुढचा पॉईंट. आता बघितलं आपण देर इज अ प्रेझेन्स ऑफ इपिफिजियल प्लेट बिटवीन द इपिफायसिस अँड मेटाफायसिस. आता जी बोनची जी लांबी वाढते ते मुख्यतः ह्याच घटकामध्ये वाढते इपिफिजियल प्लेटमध्ये. द थिकनेस ऑफ द इपिफिजियल प्लेट रिड्युसेस ॲज द लेंथ ऑफ बोन इन्क्रीजेस. Increase in the length of bone occurs as long as the epiphyseal plate remains separated from the diaphysis. आणि जेव्हा there is a unification between the म्हणजे जेव्हा एपिफायसिस फ्युजेस विथ द शाफ्ट द ग्रोथ ऑफ द बोन स्टॉप्स. जेव्हा एपिफायसिस हा शाफ्टशी फ्यूज होतो तर ग्रोथ ती पूर्णपणे थांबवली जाते. दिस इज कॉल्ड एज एपिफिजियल फ्युजन ऑर क्लोजर. हे मुख्यतः प्युबर्टीच्या काळात हे होतं. त्यानंतर काय होतं विड्थ वाढवली जाते तिथून पुढे. त्यामध्ये काय होतं तर जे काय पेरिऑस्टियम असतं त्याची थिकनेस ही वाढते.
देन नेक्स्ट इज बोन रिमॉडेलिंग. पण मागापासून खूप वेळा बघितलं बोन रिमॉडेलिंग हा शब्द बघितला, त्याची माहिती घेऊया आपण. तर बोन रिमॉडेलिंग म्हणजे काय, तर जे काय ओल्ड बोन असतात ते कमी केले जातात आणि त्या जागी न्यू बोन हे फॉर्म केले जातात. ही कंटिन्यू आयुष्यभर चालणारी ही प्रोसेस असते. आता द एंटायर प्रोसेस ऑफ रिमॉडेलिंग ही 100 दिवसापर्यंत होत असते इन कॉम्पॅक्ट बोन अँड अबाउट 200 डेज इन स्पॉन्जी बोन. यामध्ये मुख्यतः 2 प्रोसेस असतात. एक म्हणजे बोन रिसॉर्प्शन. इट इज बाय ऑस्टियोक्लास्ट्स और इट इज अ ऑस्टियोक्लास्टिक ॲक्टिव्हिटी. इट इन्व्हॉल्व्स द डिस्ट्रक्शन ऑफ द बोन मॅट्रिक्स फॉलोड बाय रिमूव्हल ऑफ कॅल्शियम. जे काही बोन मॅट्रिक्स असतं ते डिस्ट्रक्शन केलं जातं आणि कॅल्शियम हे त्यातून रिमूव्ह केलं जातं आणि हे केलं जातं ऑस्टियोक्लास्टद्वारे. आता जो काय पार्ट असतो तो डिस्ट्रक्शन केला जातो. इट इज कॉल्ड ॲज बोन रिसॉर्बिंग कंपार्टमेंट. इट इज कॉल्ड ॲज बोन रिसॉर्बिंग कंपार्टमेंट. आता तिथे जे ऑस्टियोक्लास्ट जे असतात ते हे कंपार्टमेंट फॉर्म करतात. ते काय करतात, पहिल्यांदा जे काही पेरिऑस्टियल सरफेस असतो किंवा एंडोथेलियल सरफेस असतो तेव्हा त्याला फिलीसारख्या रचनानं त्याला अटॅच होतात हे ऑस्टियोक्लास्ट. दिस प्रोसेस इज मेडिएटेड बाय अ सरफेस रिसेप्टर कॉल्ड द इंटेग्रिन. आणि जिथं अटॅच होतात तिथे रफल्ड बॉर्डर ही फॉर्म केली जाते बाय फोल्डिंग द सेल मेम्ब्रेन. बरोबर आहे. ऑस्टियोक्लास्ट जे काय असतात ते पहिला बोन रिसॉर्बिंग कंपार्टमेंट फॉर्म करतात. त्यासाठी ते पहिला जे काय पेरिऑस्टियल सरफेस असतो त्याच्याशी फिलीद्वारे अटॅच होतात आणि एक बॉर्डर फॉर्म करतात बाय फोल्डिंग द सेल मेम्ब्रेन. आता ऑस्टियोक्लास्ट जे असतात ते काही सबस्टन्स रिलीज करतात. उदाहरणार्थ कोलॅजेनेज, फॉस्फेटेज, लायझोसोमल एन्झाईम्स अँड ॲसिड्स लाईक लॅक्टिक ॲसिड अँड सायट्रिक ॲसिड हे या प्रोसेसमध्ये मुख्यतः भाग घेतात. आता आपण ॲक्च्युअल प्रोसेस बघूया की कशामध्ये ते फॉर्म होतं. पहिलं काय होतं तर सायट्रिक ॲसिड अँड लॅक्टिक ॲसिड हे त्या जागेचा pH हा कमी करतात अँड डिक्रीजेस टू 4. इट कॉजेस ॲसिडिफिकेशन ऑफ दॅट एरिया. त्यानंतर लायझोसोमल एन्झाईम्स असतात दे आर ॲक्टिवेटेड ॲट दिस pH. इट डायजेस्ट or dissolve the collagen. These enzymes also dissolve the hydroxy apatite and form solution of bone salts. हे बोन सॉल्ट जे सोल्युशन असतं त्याचं सोल्युशन फॉर्म केलं जातं. आणि आता जे डिझॉल्व जे केलं जातं दे आर रिलीज्ड इन टू द प्लाझ्मा. काही एलिमेंट हे ब्लडमध्ये सुद्धा सोडले जातात. त्यात जे काही घटक राहिलेले असतात दे आर क्लेन्ड बाय मॅक्रोफेजेस आणि तिथे एक शॅलो कॅव्हिटी फॉर्म केली जाते. थोडक्यात काय तर तिथून जे डेब्रिस जे असतं ते डिफरंट डेब्रिस केलं जातं आणि ते तिथून काढून ब्लडमध्ये किंवा प्लाझ्मामध्ये सोडलं जातं आणि तिथं कॅव्हिटी फॉर्म केली जाते. इट इज अ बोन रिसॉर्प्शन. आता पुढचं आहे ते बोन फॉर्मेशन. इट इज बाय ऑस्टिओब्लास्ट. ह्यात देर इज अ सिंथेसिस ऑफ कोलॅजेन अँड फॉर्मेशन ऑफ बोन मॅट्रिक्स दॅट इज मिनरलाइज्ड हे फॉर्म केलं जातं. आता ऑस्टिओब्लास्ट जे असतात ते कोलॅजेनचं सिंथेसिस करतात आणि रिलीज करतात आणि ती जी शॅलो कॅव्हिटी फॉर्म केली असते त्यामध्ये ते सोडतात. बरोबर आहे. ते जे काय असतं ते बोन रिसॉर्बिंग कंपार्टमेंटचं असतात त्यामध्ये ते सोडलं जातात आणि ती सगळी कॅव्हिटी ही कोलेजन फायबरद्वारे फॉर्म केली जाते. इट इज कॉल्ड एज ऑस्टिओइड. अँड नेक्स्ट इज मिनरलायझेशन. मिनरलायझेशन म्हणजे काय द प्रोसेस बाय विच मिनरल्स आर डिपॉझिटेड ऑन द बोन मॅट्रिक्स. इट टेक्स अबाउट 10 to 12 days आफ्टर द फॉर्मेशन ऑफ ऑस्टिओइड. आता तिथं कॉलेजन फायबर तिथं फॉर्म झाले बरोबर आहे. इट इज कॉल्ड एज ऑस्टिओइड. त्यानंतर त्याला कठीणपणा आणणं काम असतं. इट इज
डन बाय मिनरलायझेशन. त्यात कसं होतं पहिला की मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम फॉस्फेट हे डिपॉझिट केलं जातं. त्यानंतर हायड्रॉक्साईड, कार्बोनेट, त्यानंतर हायड्रॉक्साईड, कार्बोनेट ह्यासारखे घटक हे डिपॉझिट केले जातात. त्यामध्ये एक एन्झाईम असतं अल्कलाईन फॉस्फेटेज. ही जे एन्झाईम असतं ही प्रोसेस हे फास्ट करतं. ह्यासाठी एक मुख्य कंडिशन काय असते, देअर मस्ट बी प्रेझेन्स ऑफ ॲडिक्वेट अमाऊंट ऑफ कॅल्शियम इन द ECF, कॅल्शियम अँड फॉस्फेट. आता जो नवीन जो बोन फॉर्म होतो, इट इज कम्प्लिटली मिनरलाइज्ड बोन. इट सराउंडेड बाय ऑस्टिओब्लास्ट्स. त्यानं कसं होतं, ही ऑस्टिओब्लास्टची ॲक्टिव्हिटी ही हळूहळू कमी केली जाते. अँड दिस ऑस्टिओब्लास्ट सेल इज कन्वर्टेड इंटू ऑस्टिओसाइट. आता ऑस्टिओब्लास्टचं काम झालं बोन फॉर्मेशन करण्याचं आणि मिनरलायझेशनचं, बरोबर आहे. त्यानं कसं होतं, ऑस्टिओब्लास्ट इज completely covered by the bone. Now the osteoblast is converted into osteocytes, and then the bone is arranged in concentric lamellae on the inner surface of the cavity. आणि जेव्हा बोन फॉर्मेशन पूर्ण होतं, द कॅव्हिटी इज रिड्युस्ड टू फॉर्म हॅव्हर्शियन कॅनल. अशा प्रकारे बोन फॉर्मेशन हे पूर्ण केलं जातं. आता याचं सिग्निफिकन्स असतं चिल्ड्रनमध्ये असतं की इट इन्क्रीजेस थिकनेस ऑफ द बोन. देन बोन ऑब्टेन स्ट्रेंथ इन प्रोपोर्शन टू द ग्रोथ, अँड शेप ऑफ द बोन इज रिअल्टर्ड इन रिलेशन टू द ग्रोथ ऑफ द बॉडी. आणि अडल्ट्समध्ये याचं काम कसं असतं, तर इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द मेंटेनन्स ऑफ ऑर टफनेस ऑफ द बोन. देन इट इन्श्युअर्स द मेकॅनिकल इंटिग्रिटी of the skeleton throughout life and plays important role in calcium homeostasis. Then regulation of bone remodeling. तर पूर्ण आयुष्यभर जन्मापासून ते मृत्यूपर्यंत हे बोन रिमॉडेलिंगचं काम हे चालू असतं. पण काही असे व्यक्ती असतात, उदाहरणार्थ ॲथलेट्स किंवा सोल्जर्स किंवा अदर काही, की ज्यांच्यामध्ये बोनचं काम म्हणजे बोन स्ट्रेस हा भरपूर असतो, कायम ते फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व असतात. सो त्यांचे बोन हे हेवी आणि स्ट्रॉंग असतात, बिकॉज इट स्टिम्युलेट्स द ऑस्टिओब्लास्टिक ॲक्टिव्हिटी अँड मिनरलायझेशन ऑफ द बोन बाय रिपीटेड फिजिकल स्ट्रेस. त्याबरोबर आणखी काही घटक असतात की त्यामधून हे बोन रिमॉडेलिंग हे रेग्युलेट केलं जातं. द नेक्स्ट पॉईंट इज रिपेअर ऑफ बोन फ्रॅक्चर. तर जेव्हा बोन फ्रॅक्चर होतं तेव्हा त्याचं रिपेअरिंग केलं जातं. इट इज बाय जॉईनिंग द ब्रोकन एंड्स अँड इट इज बाय द डिपॉझिशन ऑफ न्यू बोन. आता एक कसं होतं, तर त्याच्या काही स्टेजेस आहेत ते बघूया आपण. ह्यात पहिलं असते फॉर्मेशन ऑफ हिमॅटोमा. जिथं बोन फ्रॅक्चर झालं आहे तेथील ब्लड वेसली कट होणार, त्यामुळे तिथं ब्लड लॉस होणार, बरोबर आहे. आता तिथे बोन फ्रॅक्चर झालं की त्या सराउंडला सॉफ्ट टिश्यू असतात ते पण डॅमेज होणार, तिथून ब्लड लॉस होणार अँड देर इज अ फॉर्मेशन ऑफ ब्लड क्लॉट. इट इज कॉल्ड एज हिमॅटोमा. इट इज कन्फाइन्ड टू अ टिश्यू और स्पेस ड्यू टू रप्चर ऑफ ब्लड वेसल. देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ डेव्हलपमेंट ऑफ अक्यूट इन्फ्लमेशन. तिथं अक्यूट इन्फ्लमेशन असं होणार. त्यानंतर जो काही हिमॅटोमा असतो आणि पुन्हा डेब्रिस असतं, पुन्हा आणखी काही ते बोनचे तुकडे असतात, फ्रॅगमेंट्स ऑफ बोन. इट इज गेट्स देर इज अ फायगोसायटोसिस ऑफ दिस कंटेंट बाय मॅक्रोफेजेस अँड देर इज अ फॉर्मेशन ऑफ ग्रॅन्युलर टिश्यू अँड डेव्हलपमेंट ऑफ न्यू ब्लड वेसल्स. त्यानंतर तिथं नवीन ऑस्टिओब्लास्ट येतात आणि फॉर्मेशन ऑफ न्यू बोन कॉल्ड कॅलस. आता हा जो न्यू बोन जो असतो तो बरोबर जितकी ती दोन बोन्समधील कॅव्हिटी असते तिथं बरोबर ते फिलअप केलं जातं.
आणि त्यानंतर बोनचं फॉर्मेशन झालं. आता जे बोनचं रिशेपिंग असतं इट इज डन बाय ऑस्टिओक्लास्ट्स. ते काय करतं, जे काय एक्स्ट्रा कॅलस फॉर्मेशन असतं ते रिमूव्ह करतं आणि फॉर्मेशन ऑफ कॅनल इन द न्यू बोन हे फॉर्म केलं जातं. थोडक्यात काय होतं, तर बोन फ्रॅक्चर झालं की त्याचे 2 तुकडे असणार, 2 तुकड्यामध्ये कॅव्हिटी असणार. तिथे जे डेब्रिज जे असतं ते असं रिमूव्ह केलं जातं. तिथे ऑस्टिओब्लास्ट येतात आणि ते तिथं नवीन बोन फॉर्मेशन करतात. आणि ऑस्टिओब्लास्ट आले की तिथे त्याला शेप दिला जातो आणि जे काही एक्स्ट्रा बोन फॉर्मेशन झालं असतं ते रिमूव्ह केलं जातं थोडक्यात. आता नेक्स्ट पॉईंट आहे ॲप्लाइड फिजिओलॉजी. त्यात पहिला आहे ते ऑस्टिओपोरोसिस. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे लॉस ऑफ बोन मॅट्रिक्स अँड मिनरल्स. लॉस ऑफ बोन मॅट्रिक्स अँड मिनरल्स. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय, पोरस बोन्स. हे कधी होतं, इफ देर इज अ एक्सेसिव्ह बोन रिसॉर्प्शन अँड डिक्रीज इन बोन फॉर्मेशन. तर लॉस ऑफ बोन मॅट्रिक्स अँड मिनरल्स ह्यामुळं हे ऑस्टिओपोरोसिस हे घडलं जातं. जेव्हा बोन्समधून मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम ते ॲब्सॉर्ब केले जातात त्याची स्ट्रेंथ कमी होते आणि बोन्स हे फ्रजाईल होतात आणि हाय रिस्क ऑफ फ्रॅक्चर. ह्यात मुख्यतः व्हर्टेब्रे आणि हिप बोन हे मुख्यतः अफेक्ट केले जातात. आणि ऑस्टिओपोरोसिस इज कॉमन इन वुमेन आफ्टर 60 इयर्स. ह्यामध्ये काही घटक असतात की जे रिस्क फॅक्टर असतात. एक म्हणजे सेडेंटरी लाईफ, नेक्स्ट इज जेनेटिक फॅक्टर असतात, देन अर्ली मेनोपॉज और ओव्हरेक्टॉमी, देन एक्सेसिव्ह स्मोकिंग, देन एक्सेसिव्ह अल्कोहोल और कॅफेन इंटेक, देन prolonged high intake of protein, then prolonged medication with drugs like corticosteroids and cyclosporine. पुन्हा काही एंडोक्राइन डिसीजचे काही असतात डिसीज असतात लाईक हायपोथायरॉइडिझम, कुशिंग सिंड्रोम, ॲक्रोमेगाली किंवा हायपोगोनाडिझम यासारख्या कंडिशनमध्ये ह्या ऑस्टिओपोरोसिससारख्या घटना घडण्याची शक्यता जास्त असते. द नेक्स्ट पॉईंट इज रिकेट्स. रिकेट्स म्हणजे काय, तर इनॲडिक्वेट मिनरलायझेशन ऑफ बोन मॅट्रिक्स. लक्षात घ्या, रिकेट्स म्हणजे काय, इनॲडिक्वेट मिनरलायझेशन ऑफ बोन मॅट्रिक्स. हे विटॅमिन डी कमतरता ह्यामुळे होतं. इट ऑकर्स ड्यू टू विटॅमिन डी डिफिशियन्सी और इट मे बी डेव्हलप ड्यू टू इनॲडिक्वेट एक्सपोजर टू सनलाईट. आता विटॅमिन डी जेव्हा कमी असतं त्यामुळं इट अफेक्ट्स द रिअब्सॉर्प्शन ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फेट फ्रॉम रिनल ट्यूब्युल्स रिझल्टिंग इन कॅल्शियम डिफिशियन्सी. आता विटॅमिन डी कमी झालं की काय होतं, कॅल्शियम अँड फॉस्फेटचं जे रिअब्सॉर्प्शन असतं किडनीमधून ते पूर्णपणे थांबवलं जातं. सो इट कॉजेस कॅल्शियम डिफिशियन्सी. इट कॉजेस इनॲडिक्वेट मिनरलायझेशन ऑफ एपिफिशियल ग्रोथ प्लेट इन ग्रोईंग बोन्स. जी काही ग्रोथ जी असते एपिफिशियल प्लेटमध्ये तिथं पण मिनरलायझेशन हे कमी केलं जातं, त्यामुळे वाढ ही अफेक्ट होते. आता यामध्ये लक्षणं असतात. एक म्हणजे कोलॅप्स ऑफ चेस्ट वॉल. कोलॅप्स ऑफ चेस्ट वॉल म्हणजे थोरॅक्सच्या साईडचे जे बोन्स असतात ते फ्लॅटन होतात विथ प्रॉमिनंट स्टर्नम. स्टर्नम हे पुढे येतं, बाकीचे जे साईडचे जे बोन्स असतात रिब्सचे ते फ्लॅटन्ड होतात. इट इज ऑल्सो कॉल्ड एज पिजन चेस्ट और चिकन चेस्ट और पेक्टस कॅरिनॅटम. दुसरं असतं ते रॅकेटिक रोजरी म्हणजे देर इज अ व्हिजिबल स्वेलिंग वेअर द रिब्स जॉईन देअर कार्टिलेजेस. म्हणजे रिब्स हे कार्टिलेजेस जॉईन होतात तिथे स्वेलिंग असतं. It is because of the development of nodules at the sternal end of the ribs which form the rosary. पुन्हा असते कायपोसिस म्हणजे काय, तर एक्सेसिव्ह कर्वेचर ऑफ द अप्पर बॅकबोन विथ कॉन्व्हेक्सिटी बॅकवर्ड्स. जे कुबड्या येणं प्रकार जो असतो ना ते म्हणजे कायपोसिस. तर एक्सेसिव्ह बेंडिंग टुवर्ड्स द फॉरवर्ड. सिव्हिअर कायपोसिस कॉजेस फॉर्मेशन ऑफ हम्प. म्हणजे उंटावर जसे हे असतं ना, म्हणजे पाठीवर जसा गोळा असतो तसं देर इज अ फॉर्मेशन ऑफ हम्प
which is called as humpback or hunchback. Then lordosis, it is excess forward curvature of back at the lumbar region. Then scoliosis, the lateral curvature of the spine. पुन्हा हॅरिसन्स sulcus, a groove of the rib cage, a groove in rib cage due to pulling of diaphragm inwards. म्हणजे रिब केजमध्ये थोडीशी ग्रूव असते, त्याला म्हणतात हॅरिसन सल्कस. किंवा बोईंग ऑफ हँड्स अँड लेग्स, किंवा एनलार्जमेंट ऑफ लिव्हर अँड स्प्लिन. आणखी टिटॅनी इन ॲडव्हान्स स्टेज, जेव्हा कंडिशन वर्स्ट होत जाते तेव्हा टिटॅनीसारखा आजार असतो. अँड द पेशंट मे डाय बिकॉज ऑफ टिटॅनी इनोरिंग द रेस्पिरेटरी मसल. जेव्हा रेस्पिरेटरी मसलचा टिटॅनिस होतो, देर इज अ एक्सेसिव्ह कॉन्ट्रॅक्शन ऑफ द रेस्पिरेटरी मसल्स, इट मे कॉज डेथ. आता यामध्ये मुख्य 2 कारणं असतात. एक म्हणजे व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी, ही असते लो डायटरी इंटेकमध्ये किंवा इनॲडिक्वेट सिंथेसिस इन द स्किन किंवा रेड्युस्ड ॲब्सॉर्प्शन फ्रॉम द इंटेस्टाईन. किंवा दुसरं असते रेनल डिसिजेस, हे असतात क्रॉनिक रिनल फेल्युअरमध्ये किंवा डायलिसिस इंड्युस्ड लॉंग बोन डिसीजमध्ये किंवा रिनल ट्युब्युलर ॲसिडोसिसमध्ये. ह्यामध्ये हे रिकेटसारखी घटना होण्याची शक्यता जास्त असते. दुसरं असते ते ऑस्टिओमलेशिया. तिसरा ऑस्टिओमलेशिया म्हणजे काय, तर रिकेट्स इन अडल्ट्स थोडक्यात, और अडल्ट रिकेट्स. जेव्हा रिकेट्स हा आजार अडल्ट्समध्ये होतो, इट इज कॉल्ड एज ऑस्टिओमलेशिया. इट ऑकर्स बिकॉज ऑफ व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी. इट ऑकर्स बिकॉज ऑफ व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी. इट ऑल्सो ऑकर्स ड्यू टू प्रोलॉंग्ड डॅमेज ऑफ किडनी. जेव्हा किडनी ही डॅमेज असते खूप काळापर्यंत, देन देर मे बी फॉर्मेशन ऑफ अडल्ट रिकेट्स. ह्यात लक्षणं असतात वेग पेन असते, किंवा टेंडरनेस इन बोन्स अँड मसल्स हे असतं, किंवा मायोपॅथी लिडिंग टू वॅडलिंग गेट. गेट म्हणजे काय की एखादी व्यक्ती जशी चालते तर चालण्याच्या क्रियेला गेट असे म्हटले जाते. तर वॅडलिंग गेट म्हणजे काय, द फीट आर वाईड अपार्ट अँड वॉक रिझेंबल्स लाईक दॅट ऑफ डक. म्हणजे डक हा प्राणी जसं चालतो त्याप्रमाणे ती चालण्याची रचना असते. म्हणजे पाय हे 2 पायामध्ये अंतर असतं. 2 पाय हे एकमेकापासून दूर असतात आणि डकसारखी तिची चालण्याची रचना असते. इट इज कॉल्ड एज वॅडलिंग गेट. आणि या पेशंटमध्ये काय काय कसं होतं, तर हायपोग्लायसेमिया होतो, आणि हायपोग्लायसेमिया टिटॅनी यासारख्या सुद्धा घटना घडतात. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितलं, आपण बोनची आपण माहिती घेतली प्रामुख्यानं, की बोनचं फॉर्मेशन कसं होतं, बोनचं रिमॉडेलिंग कसं होतं याची माहिती घेतली. बोन्समध्ये कोणकोणते सेल्स असतात, कॉम्पॅक्ट बोन, स्पॉन्जी बोन ह्यांची माहिती घेतली. आणि बोनचे काही डिसिजेस, ऑस्टिओमलेशिया, रिकेट्स किंवा ऑस्टिओपोरोसिस ह्यांची आपण आज थोडक्यात माहिती घेतली. अशा प्रकारे ह्या 2 लेक्चरमध्ये आपण पॅराथायरॉइड ग्लॅन्ड, त्याचे सिक्रिशन म्हणजे PTH, कॅल्सिटोनिन, पुन्हा कॅल्शियम लेवल, फॉस्फेट लेवल, त्यांचे पुन्हा रेग्युलेशन्स, त्यांचे नॉर्मल व्हॅल्यूज, त्यांचं इम्पॉर्टन्स, त्यानंतर बोनची फिजिओलॉजी बघितली आपण, बोनचे फंक्शन बघितले, क्लासिफिकेशन, पुन्हा बोनचे पार्ट्स मुख्य डायफायसिस, मेटाफायसिस आणि एपिफायसिस हे बघितलं. त्यानंतर कॉम्पोजिशन ऑफ बोन, त्यामध्ये कॉम्पॅक्ट बोन, स्पॉन्जी बोन आणि त्यांची बोनची बाकी माहिती, ॲप्लाइड फिजिओलॉजी ह्यांची आपण डिटेलमध्ये आज आपण माहिती बघितली. थँक्यू.